पुणेरी वाहतूक. गाडी चालवणे जगात वेगळे आणि पुण्यामध्ये खूप मोठं दिव्य असते. कितीही सुशिक्षित माणूस असू दे, गाडी चालवताना तो एकदम अशिक्षितच असतो. आमचे जन्मसिद्ध हक्क, उलटे जाणे, सिग्नल तोडणे, फुटपाथवरून जाणे, लाईनीत न जाणे, सिग्नलवर आणि कुठे अडथळा आला तर सगळ्यांनी थांबत सगळं समांतर रस्ता ब्लॉक करून देणे, डावी बाजू उघडी ठेवावी माहिती आहे पण नाही ठेवणार, मागचे सगळे ब्लॉक करून ठेवून देणार. आपण नीट चालणार नाही आणि दुसऱ्याला बोलणार, काय काका कसे चालवता. मागून तो येतो आहे, समोरच्याला बोलणार. दुचाकी वाकडी तिकडी चालवणार. खरं म्हणजे दुचाकी ही डावी बाजूनेच चालवावी. रस्त्याच्या मध्ये पहिल्या नंबरला उजव्या हाताला कधी चालवू नये. बरेचसे अपघात होतात. वाकडी तिकडी असे झिकझॅक करायची, घसरून मग डिवायडरला आपटतात किंवा पोलला आपटतात. याला अपघात नाही म्हणत, याला आत्मघात म्हणतात. दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये कधी जाऊ नये आणि मोठ्या वाहनाच्या जवळ तर कुठल्याही दुचाकीने जाऊ नये. साधे नियम आहेत, माहिती सगळ्यांना असते. स्मार्ट आहे ना आम्ही, काही बोलू शकत नाही. त्यामुळे एखादा माणूस अडत नाही किंवा एखाद्या माणसाला त्रास होत नाही, चालवणाऱ्याला सुद्धा त्रास होतो आणि बाकीच्या सगळ्यांनाच होतो. त्याच्यासाठी कविता आहे का, आधी मी नाही, वाकडी तिकडी नाही, नागबोळी नाही, रांगा तोडू सोडू नाही, दुचाकी नेहमीच डावीकडे, आपण मी चालावे, दुसऱ्यासही चालू द्यावे.